कामांत झालेल्या भ्रष्टाचाराबाबत गावकरींचे आमरण उपोषण। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात 3000 लोकसंख्या असलेले पिंगाणे ग्रामपंचायत मार्फत आर्थिक भ्रष्टाचार झाला असून यामध्ये समाविष्ट असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ पिंगाणे गावातील चंद्रकांत जाधव पाटील व ग्रामपंचायत सदस्य राजू सुकलाल भोई यांनी अर्धनग्न आमरण उपोषण करत असून यासाठी गावकरींनीही पुढाकार घेत ठिय्या आंदोलनास पाठिंबा देत बसले आहेत। चंद्रकांत जाधव पाटील पिंगाण्याचा एक सामान्य व्यक्ती मी, पण भ्रष्टाचाराच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या 10 वर्षापासून लढा देतोय। आर्थिक भ्रष्टाचार असो, काही दुसऱ्या अजून वैयक्तिक योजनांच्या असो, काही अजून शासकीय कागदपत्र 8 नंबर सारखे उतारे वगैरे, आणि हा पार त्यांच्या निदर्शनास आलेला आहे। सरकार प्रशासनाच्या त्यांनी अहवाल देखील दिलेले आहेत की बुवा हे संबंधित ग्रामसेवक असो, विस्तार अधिकारी दोषी आहेत, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही, त्यांना पाठीशी घातलंय नंदुरबार जिल्हा परिषदेने आणि वेळोवेळी शह देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्हाला उलटे सुद्धा काहीतरी अहवाल देतात, खोटे अहवाल पंचायत समितीवाले, त्याच्यात विस्तार अधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि गट विकास अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालतात। वैयक्तिक शौचालय असो, सार्वजनिक शौचालय असो, आर्थिक निधी भरपूर आलेला आहे, पण भास्कर वाघांसारखा प्रचंड पार केलेला आहे। यांनी आदिवासी सरपंचाचा चुकीचा उपयोग घेत यांनी फक्त अंगठे टेकते म्हणून त्यांनी कुठलेही शून्य वाढवून भास्कर वाघांसारखा बँकेमधून आर्थिक व्यवहार करून पैसे काढलेले आहेत त्यांनी। यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांवर ग्रामसेवक असो, त्यांना पाठीशी घालणारे विस्तार अधिकारी असो, गट विकास अधिकारी असो, यांच्यावर जोपर्यंत फौजदारी गुन्हे दाखल होत नाही आणि आम्हाला त्याची FIR ची कॉपी मिळत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण आमरण उपोषण चालू ठेवणार आहे। आतापर्यंत तुम्हाला लेखी आश्वासन भेटलेले आहेत, त्याच प्रकारे इथून सुद्धा लेखी आश्वासन भेटल्यानंतर तुम्ही उपोषण माघार घेणार आहे? नाही, लेखी आश्वासनावर आम्ही उपोषण कुठलंही मागे घेणार नाही। FIR ची नक्कल आमच्या हातात मिळेल त्याच दिवशी आम्ही इथून उठू, कारण बाकीचं जे असेल ते बॅनरवर लावलेले जे खोट्या नोंद वह्या असो, का ते उतारे बदलणे असो, जिल्हा परिषदेने किंवा कलेक्टर ऑफिसने त्यांना पार्द केलेले असल्याचे काही नोटिसी पाठवल्या आहेत। त्याच्यानंतर आताचे विद्यमान सरपंच त्याने खोटी तक्रार केली होती 112 वर कॉल करून, आणि त्याने माफी देखील मागितली हे लेखी ग्रामपंचायतच्या लेटर पॅडवर, ते पण बॅनरला आपण लावलेलंच आहे। आणि चौकशीसाठी जे तालुक्याबाहेर आले ते अधिकारी आले होते, अक्कलकुव्याचे ऍडिशनल BDO पोद्दार साहेब, त्यांनी देखील अपूर्ण अहवाल दिलेला आहे। त्यांच्याजवळ मागणी 9 ते 12 ची होती चौकशीची, आणि त्यांनी 15 ते 20 च्या दरम्यानचा अहवाल दिलेला आहे, पण त्याच्यात प्रचंड मोठे महाचोर सापडलेले आहेत आम्हाला।